मगर जो फिनिश किया धोनी स्टाइल में यॉर्करला मार्केट काय म्हणतात मित्रांनो, आज खूप दिवस झालं जो ब्लॉग बनवायला वेळ नाही भेटला. तर आज शूटला चाललो आहे, कारण की काय नेहमी काही ना काही गडबड असते. आज पण गडबड आहे, पण तरी आज ब्लॉग घ्यावं म्हटलं. तर आज आम्ही अनोख्या शूटसाठी चाललो आहे. अनोखा म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा जो विषय आहे क्रिकेट मॅच, त्याचं शूट आहे. आज सेमीफायनल मॅच आहे. तर आमचे जे सर आहेत श्री नवनाथ पठारे सर, त्यांनी त्याचं आयोजन केलं आहे नवनाथ यूथ फाउंडेशनच्या तर्फे. तर अशा प्रकारे आम्ही शूटला निघालो. पूर्ण टीम आहे आत्ता माझी. तर त्याचबरोबर इवन आम्ही आज सेम डे एडिट पण करणार आहोत आणि रील पण देणार आहोत. तुम्ही आमचे गेले 4 व्लॉग पाहिले असतील की त्या व्लॉगमध्ये कशा प्रकारे आम्ही सॅक्रिफाईस करतो आहे आणि कशा प्रकारे आम्ही शूट करतो. या व्लॉगमध्ये तुम्ही आम्हाला सजेस्ट करा की कशा प्रकारे आम्ही काम करताना BTS सोबतच अजून काही काही रिझल्ट वगैरे पण टाकले पाहिजे का. तर तसं असेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर असंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि सपोर्ट करत राहा. तर होणाऱ्या पूर्ण दिवसात शूटचं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आज तुम्ही पाहू शकता इथं मॅच सेमीफायनलसाठी लढत चालू आहे आणि आज आमच्यासोबत आहे वैभव सर. आणि हे पूर्ण या मॅचचं आणि ऑर्गनाईज बघता येते. तर पूर्ण इव्हेंट नवनाथ सरांनी ऑर्गनाईज केला, बट हे त्यांचे बंधू असल्यामुळे हे पूर्ण ते बघतात. आणि ही आमची टीम आत्ता सर्व प्रकारे आता ही तयार आहे. पाठीमागे आमचे शशी भाऊ ते आता प्लॅन करतात की कशा प्रकारे करायचे. सो स्टे ट्यून. हम लोगों को बैटिंग ही चाहिए था, तो बैटिंग ही मिल गया तो हुआ रहती. मित्रांनो, तुम्ही बघता की आता ऑलमोस्ट खूप सारं ऊन आहे. टीम क्रिकेट खेळते आणि आता मी 70-200 FX3चा वापर करून रील्ससाठी व्हर्टिकल शॉट्स घेतोय. तर तुम्हाला आता दिसेलच व्हिडिओजमध्ये. आणि उन्हामध्ये शूट करणं काय होतं की प्रॉब्लेम लाईटचा इश्यू खूप होतं. वन साईड तुम्हाला शॅडो दिसते आणि वन साईड ओव्हर एक्सपोज होते. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात, त्यांना आपला प्रॉब्लेम फेस करावा लागतो. पाहूया या मॅचमध्ये काय होतं. क्रिएटिव्ह शॉट तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता शशीनी चांगल्या प्रकारे शॉट घेतला. थोडीशी काळजी घेऊन आपण लवकरात लवकर प्रयत्न करायचा. खूप चांगलं झालेलं आहे. सगळा हा 4 गेलेला आहे, चौकार गेलेला आहे. उत्कृष्ट असा शॉट बाद झालेला आहे. फलंदाज यष्टीचीत झालेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी संदीप पाली यांची. आणि हा चेंडू यॉर्कर जाऊन यष्टीचीत झालेला आहे. यॉर्करला मार्केट काय म्हणतात वाकडं तिकडं. यॉर्करला मार्केट काय म्हणतात हॉपच्यात म्हणून चड्डी कडवली चड्डी. संघाची धाव संख्या झाली आहे 67 रन, 2 बाद. बोलून दाखवा. 2 बाद म्हणते ते. 2 बाद म्हणते. किती ओव्हर झाले? किती? पुन्हा एकदा चेंडू आणि हा चौकार. नाही कॅन्सल. शॉट आणि हा एक आणि हा उत्कृष्ट सत्कार गेलेला आहे. 2 चेंडू नंतर 3ऱ्या चेंडूवरती सत्कार. उत्कृष्ट अशी फलंदाजी.
असलं वाईट वांगाळ बोलतो भोपे कोणाला पण. सुधर भोपे सुधर. आणि बॉल मारण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे शतक संपलेले आहे. संघाची धावसंख्या झाली 4 बाद. उत्कृष्ट फलंदाजी. वाच काय लिहिले 99 पटारे फाउंडेशन क्रिकेट सोसायटी. जो फिलहाल चलता हुआ मुकाबला गुलमोहर वर्सेस इंग्लिश कुठं मराठी लिहिले अरे तिथं वाच की त्यानं सरांचं पूर्ण नाव लिहिले. बोलो मराठी लिहिले. नवनाथ पटारे फाउंडेशन. 8 और समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान पर मराठी मध्ये सांगा इंग्लिश मध्ये. 129 रन. ते फोटोग्राफी सोबत आहे ना तुम्ही पोरांचे क्लासेस काय ते शाळा शिकले सम्मानजनक लक्ष्य रखा है. आणि दुसऱ्याला हसायला बरं जमते याला. गुलमोहर सिटी अजून हसतो. लाज वाटते का बघायला. लाज वाटते का भोपे तुला. तुम्ही पुढे जात नसाल तर पाठीमाग खेचू नका. त्याचं उत्तम उदाहरण हे जळगाव एवढं चांगली लोक राहतात आणि मी त्यातलं एक असा चुलत्या लोक आम्हाला भेटले. मी कॉमेंट्री करतोय तर मला हसतो. याला पूर्ण नाव सांगता येणार आणि सांगावं. बोल तुझं नाव सांगता येणार अख्खं. तुझं नाव विचारलं तरी विचारतो काय सांगू. नाव सांग. बोली जाए तो कुणाल राजेंद्र भोपे. कप्तान सौरभ त्याला नीट सांगते ना. आता इंग्लिश मध्ये सांग. कप्तान सौरभ लाडगे इंग्लिश मध्ये सांग. 15 गेंदों में 55 रन. 51 रन की पारी उसमें हां वेर डू यू लिव 7 बघा हे लोकांना समजण्यात स्वतः करोडे पासून के बाद शिवा खाले 13 गेंदें. कुछ तो शर्म करो भोपे. ए भोपे शर्म करो. कुछ तो शर्म करो. जसवंत सिंह 3 गेंदें. हे आमचं रेड्डी. अजीत उपाध्याय रेड्डी. खाता नहीं खोल पाए. कुछ तो करो यार लाइफ में. 120 रन का काय करायचं. एक बड़ा सम्मानजनक लक्ष्य दिया है. बजस्ती को मजा करतो लाईफ मध्ये मासा तू काय केलं. हे व्हिडिओ तुझ्या आई बापापर्यंत गेला पाहिजे भोपे. पहिला आई बापाला टॅग करायचं. ते बघतात टीव्हीवर. बघतात होय. बघतात की तुला तू आलं की बंद करत असतील. नाही तू दिसला की बंद करत असतील टीव्ही. होय भोपे. मीच लावून देत त्यांना म्हणूनच बंद करतात ते. दे भोपे. सर आवाज म्यूट करणार आहे. शूट साठी आलो होतो. कॉमेंट्री करण्यासाठी कपिल दादा आमच्या सोबत जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. कपिल दादा तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. माझा असा एक्सपिरियन्स आहे क्रिकेट संदर्भात. ॲक्च्युली मी क्रिकेट कोच पण आहे आणि कॉमेंट्री पण करतो. कॉमेंट्रेट पण आहे. आणि एक्सपिरियन्स म्हणजे खरोखर मला छान वाटलं. यांचं व्हिडिओग्राफी फोटोग्राफी यांचा स्टाफ पूर्ण खूप सुंदर पद्धतीने हे व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करतात. खूप छान आहे. मी काय सांगू शकत नाही. मी जबरदस्त. आणि अशा प्रकारे त्यांनी उत्कृष्ट अशी आहे ना कॉमेंट्री केली होती. आणि त्याच्यामुळं जी रोमांचकता आपल्या व्हिडिओला आली ना ती तुम्ही युट्यूबला पाहू शकता. कारण की नवनाथ पटारे फाउंडेशन क्रिकेटचं जे नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये 4 रन लावायचं काम कपिल दादांनी केलेलं आहे. आणि त्यांच्यामधल्या ब्रेकच्या टायमामध्ये मलाही त्यांनी संधी दिली की कॉमेंट्री करण्यासाठी. आणि आता एक मयूर दादा म्हणून जे आहेत ते आता कॉमेंट्री करतात. अशा प्रकारे पूर्ण टीम आपली हेल्प करते. अशा प्रकारे खूप सारं योगदान प्रत्येकाचं आहे. तुम्ही बॅक साईडला पाहू शकता. क्रिकेट मॅच लाईव्ह चालू आहे आणि आम्ही डिरेक्टली इथूनच सर्व गोष्टी बघतो. कारण की खूप ऊन असल्यामुळं कशा प्रकारे आहे तर थोडंसं सपोर्ट करा. आणि अशा प्रकारचे तुम्हाला लाईव्ह क्रिकेट पाहायला मिळेल. धन्यवाद. पुराणी दादा आपल्यासोबत यांचाच कॅमेरा आहे ऑलरेडी म्हणजे हा. पण आपल्याला चांगलं सहकार्य केलं आणि शूटमध्ये जे आता सध्याची टुर्नामेंट चालू आहे नवनाथ पटारे फाउंडेशन यांच्याकडून मी कॉमेंट्री सुद्धा करत होतो. आणि जे आम्ही काही मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज दिल्या टॉस केले त्याच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने त्यांनी व्हिडिओ शूट केला. आणि ऑन ग्राउंड सध्या आता जे मॅच चालू आहे त्याचे पण जबरदस्त त्यांनी शूटिंग किंवा त्यांनी जी टिप्पणी घेतलेल्या आहेत जे फोटोज घेतलेले आहेत
बॅट्समनचे बॉलरचे सुंदर पद्धतीने घेतलेले आहेत आणि आम्हाला थोडी माहिती देत आहे कॅमेरे कसं असतं, कसं यूज करायचं, कशी क्लॅरिटी आहे, डीजेची क्वालिटी काय आहे आणि ते क्वालिटी तुम्हाला यूट्यूब लाईव्हला सध्या तर दिसत आहेच, नो डाऊट. तर त्यांचं जे काम करण्याची पद्धत मला खूपच आवडली. खूप सुंदर पद्धतीने ते सर्वांना व्यवस्थितपणे डायरेक्शन करून सपोर्ट करून आणि सपोर्ट करून सुद्धा ते काम एकदम ऑन फील्डवर जबरदस्त पद्धतीने करतात. त्यामुळं मला त्यांना पुढच्या येणाऱ्या भविष्यात शुभेच्छा पण द्यायच्या आहेत आणि धन्यवाद सुद्धा म्हणायचं आहे, कारण की त्यांनी सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे, जेणेकरून हे काम सर्वांना आवडलंच पाहिजे, त्यात काहीच दुमत नाही आहे. अशा पद्धतीने त्यांचं काम आहे आणि प्रत्येक वेळी त्यांना सपोर्ट राहू दे, हेच माझं म्हणणं आहे सर्व प्रेक्षकांना, मला ऐकणाऱ्यांना, बघणाऱ्यांना. ठीक आहे, थँक्यू सो मच. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. सर आता क्रिकेट मॅचसाठी आलेत. सो आता आम्ही बघतोय की आता मॅचचं भरपूर काही गोष्टी चालू आहेत. तर हां, तर अशा प्रकारे आम्ही ह्या मॅचचं येतो. तुमचं काय म्हणणं आहे सर क्रिकेट मॅचबद्दल? काही नाही, खूपच रोमांचक सामने पाहायला मिळतात इथे गेरा ग्राउंडवर आणि सगळे संघ आलो सर सगळे संघ शिस्तबद्ध पद्धतीने खेळतात हे पाहायला मिळतं इथे, तर त्यामुळे आनंद आहे. तर अशा प्रकारे स्वरूप सरांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. सो लवकरच तुम्हाला आपल्या या ब्लॉगमध्ये सर्व काही पाहायला मिळेल. सो स्टे ट्यून विथ अस. ओके, थँक्यू. फील्डिंग भी काफ़ी मिसफील्ड हुआ था लास्ट मैच में, लेकिन आप थँक्यू सो मच. करता कॉमेंट्री करण्याचं क्षण माझ्यासाठी आलं आहे. तर मराठीमधून कॉमेंट्री करतोय नवनाथ भाऊ यांच्या क्रिकेट मॅचसाठी. सो चांगलं काहीतरी एक नवीन एक्सपिरियन्स मिळतो. चहा नको मग? नहीं भाई, हम लोग चाय नहीं पीते. मित्रांनो, आमच्यासोबत आहे आपले बंधू कृष्णभाऊ गायकवाड आणि श्रीकांत भाऊ माने. तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये ना यांचं रिझन असं होतं की यांनी ज्या स्पर्धा भरवल्यात, आयोजन केलं आहे सरांनी, त्या स्पर्धेला यांचं येणं खूप महत्त्वाचं होतं, कारण की कशा प्रकारे मॅच चालू आहे, कशा प्रकारे नियोजन केले हे पाहण्यासाठी आले होते. मग त्यानंतर मग आमची आता भेट झाली. आता चहाचं नियोजन झालं आहे आमचं, आम्ही घेतलं पण भाऊचं माहीत नाही चहा घेतलं की नाही. पण आणि इथं श्रीकांत भाऊ तसं एकदम चहा घेऊन आलेलो आहे. हां, तर त्यांनी एकदम प्रॉपर मन लावून मॅच पाहत आहेत. तर आपण कृष्ण भाऊंकडून ऐकूयात की आजचा त्यांचा अनुभव कशा प्रकारे मॅच काय तर अशा प्रकारे रात्रीचं जे स्लॉट आहे क्रिकेट मॅचचा तो चालू झालेला आहे आणि प्रॉपर लाईट पण लावलेला आहे. तर आता तुम्हाला नाईट व्ह्यूला कशा प्रकारे मॅच नियोजन केलेलं आहे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या ब्लॉगद्वारे तुम्हाला हे समजेल की दिवसभर कष्ट करून तुम्ही रात्री आज आता हे 12पर्यंत क्रिकेट मॅच चालणार आहे, पूर्ण कष्ट करून एक फोटोग्राफर आपली लाईफ कशी जगतोय हे तुम्हाला नक्की समजेल. लोकांना कॅमेरा लेन्सेस एक लाईफ दिसते की कशा लाईफमध्ये जगतो, त्याच्या पाठीमागे कष्ट दिसत नाही. आज सकाळी आम्ही 11 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण स्टँडिंग असणार आहे, म्हणजे शूट, त्याच्यानंतर मध्ये मध्ये मी कॉमेंट्री पण केली. कॉमेंट्री करायचं कारण असं होतं की काही एक्सपिरियन्स नवीन घेता येतो की कधी कधी आपण आपल्या मातृभाषेमध्ये कशा प्रकारे कॉमेंट्री करत होतो. तुम्ही नेहमी हिंदी आणि कॉमेंट्री ऐकला असेल, पण मी मराठीमध्ये कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न केला. थोडासा वेळ गेला, समजण्यासाठी अवघड झालं, परंतु अशा प्रकारे नवीन एक्सपिरियन्स घेता आला. तर आपलं मन रमवणं, फॅमिलीपासून दूर राहणं, ह्या गोष्टी मधून वेळ काढून काहीतरी रमवण्यासाठी आपल्याला करायचं असेल तर अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तर मित्रांनो, आता असंच या व्हिडिओमध्ये पुढे पाहत राहा, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतील. आणि आमचे सरांचं म्हणणं काय की यांनी म्हणजे वैभव सर आणि सरांनी मिळून नियोजन केले, त्यांच्याकडनं जाणून घेऊ तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. नवरत्न फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेला हा खराडी सोसायटी क्रिकेट प्रीमियर लीग पर्व पहिला
खूप चांगला टुर्नामेंट आहे झालेला आहे. ऑर्गनाईज डे नाईट स्वरूपामध्ये खूप चांगले मॅचेस चालले आहेत, डाऊन टाईम मॅचेस चालले आहेत. आणि आम्हाला यामध्ये सर्वात महत्त्वाची जी साथ भेटलेली आहे नवनाथांची खूप चांगली साथ भेटलेली आहे. त्यांचा आमच्या पाठीमागे खूप चांगला पाठिंबा असल्यामुळे आम्ही हे करू शकतो. धन्यवाद. त्याचबरोबर आमचे श्रीकांत माने सर यांचं काही म्हणणं आहे, तुम्ही ऐकून घ्या. पटरे यांच्या फाउंडेशनतर्फे खूपच मॅच भारी होत आहेत. अशी टुर्नामेंट मी माझ्या मते पहिल्यांदाच बघतोय. डे नाईट स्पर्धा खूपच छान, अशी एकदम मस्तपैकी नाही का मजा येते खूप बघताना. त्याबद्दल मी नवनाथांचे खूप खूप आभार मानतो. आणि अशी स्पर्धा करणं काय सोपं नाही. हे नवनाथांच्या माध्यमातून झालं एकदम मस्त आणि एकदम सुंदर असं नियोजन आहे. सगळेच कॉम्प्युटरमॅन, कॅमेरामॅन यांचं मनापासून आभार, सगळ्या खेळाडूंचा आभार. त्याबद्दल आपले पंच असतील त्यांचा बी आभार. मस्त एकदम पद्धतशीर चांगलं नियोजन आहे. त्याबद्दल सर्वांचे एकदम आभार आभार आभार. या ब्लॉगमध्ये मी एक पर्सनल विषय आहे माझा, की माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटतं तुमच्या वार्डासाठी नवनाथ भाऊ पठारे आणि पुजाताई पठारे एक नगरसेवक म्हणून त्यांची जी प्रतिमा आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगू शकता? एकदम मस्त. आणि निवडून तर आमचे वहिनी निवडूनच येणार आहेत, त्यात काय वाद नाही. 100% काय 1000% मुलाला आम्ही उधळणार 100%. आमचंच सगळं आता काय तुम्हाला तर काय सांगायची गरज नाही दीपक भाऊ. कारण की त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल जी आहे त्या स्माइलवर समजते की 16 एकदम मस्तपैकी चालू आहे. अख्ख्या कराड जिल्हा भागात माहिती नवनाथांचं काम, पूजावतींचं काम एकदम मस्त आणि एकदम पद्धतशीरपणे चालू आहे. त्याबद्दल आम्हाला काही शंका नाही. आमच्या वहिनी 100% काय 1000% निवडून येणार आणि निवडून येणार. आणि गुलाल पण आम्हीच उधळणार. मित्रांनो तुम्ही पाहू शकता गुलाल न लागता त्यांचे चेहरा कसा लाल झालेला आहे. म्हणजे यांनी गुलालाची तयारी ऑलरेडी केली आहे. रक्त त्यांचं लाल रक्त आणि त्यांच्या चेहऱ्यावर लागलेला गुलाल 16 तारखेला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसणार आहे. तरी मित्रांनो हे जे काय चाललंय ते फक्त मॅच पुरतं किंवा एका दिवसापुरतं मर्यादित नाही. येणाऱ्या भविष्य काळासाठी हे आपल्यासाठी आहे. तुम्ही विचार करा पहिलं पर्व असताना एवढं मोठं आयोजन करणं खूप कठीण गोष्ट असते आणि त्यांनी सुंदररित्या ही गोष्ट पार पाडलेली आहे. मला वाटतं पहिला अटेम्प्ट जो असतो सगळ्यात तो जो फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन तो पहिला इम्प्रेशन ज्यांनी जो जेवढं दिमागात केलं तेवढं कोणी करू शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करणं ही खूप मोठी इम्पॉसिबल गोष्ट असते. मित्रांनो असं नियोजन तुम्हाला पाहिजे. बघा तुम्ही पाहू शकता कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ कट नाही आहे. एवढ्या मोठ्या ग्राउंडवरती तुम्ही लाईट सेटअप, फ्लेक्स किंवा इवन प्लेयरसाठी केलेली सोय, स्टेज या सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला दिसत असेल पब्लिक पूर्णपणे मॅचेस. म्हणजे विचार करा एवढ्या दगदगीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आपला बिझी वेळ काढून क्रिकेट मॅच बघण्यासाठी आलेला आहे. त्याचं रिझन असं आहे की त्यांनी केलेलं नियोजन. या नियोजनातून प्रत्येक खेळाडूला एक चान्स मिळतो की आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी प्रदर्शन करण्याचं. तर अशा प्रकारे हे पूर्ण क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी बहुतेक असे मान्यवर पण उपलब्ध येत आहेत आणि भेटत आहे. परंतु मान्यवरांचे नाव आपल्याला माहीत नसल्यामुळं बट अशा प्रकारचं नियोजन केलं आहे. अशा प्रकारचं नियोजन भावी आयुष्यात सगळ्यांनी करत राहावं. आणि हा उत्कृष्ट षटकार मारलेला आहे. पाहू शकता म्हणजे एका सोसायटीमध्ये असलेला एखादा खेळाडू कुठल्या स्तरावर जाऊ शकतो याचं जर तुम्हाला म्हणजे पाहायचं असेल की तो खेळाडू कसं आहे तर अशा प्रकारचे इव्हेंट घेतले पाहिजे. आणि थँक्स टू नवनाथ पठारे सर आणि थँक्स टू पूजाताई पठारे या दोघांच्या विचारातनं आणि त्यांच्या एक दूरदृष्टीतनं अशा प्रकारच्या क्रिकेटचं आयोजन झालेलं आहे. धन्यवाद सर. क्या बोला तूने? जाणारे रोख रक्कम 1000 रुपये नितीन सर यांना सुपूर्द केले. उशांत पाटले 1000 रुपये तुमचं बक्षीस आहे. आणि मागच्या मॅचमध्ये नितीन सर यांनी इथे आलेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत. आणि आता मी चाललोय. बॅट पण दुसऱ्याची आहे, बॉल पण दुसऱ्याचा. बॅटिंग करा. ऑल द बेस्ट. अरे अजय जी आपके पास ही आने वाले थे. दिवसभर शूट करून आणि मॅचचं प्रक्षेपण करून खूप वैताग आले. बट शेवटी थांबायचं नाही आहे. तर अशा प्रकारे हा आजचा दिवस पहिला
संपलेला आहे. तर उद्या सकाळी 7 वाजता आम्हाला शूटसाठी यायचं. सो आम्ही येऊन बाकीचं काय असेल ते शूट आणि बाकीच्या गोष्टी आहेत ते करणार आहोत. सो थँक्यू. आजचा दिवस फर्स्ट पार्ट हा असेल.